नमस्कार, श्री स्वामी समर्थ। शिल्पा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मंचुरियन पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बाजारात आपण मंचुरियन पकोडा जो खातो त्यामध्ये अजिनोमोटो असतो, तो आपल्याला शरीराला घातक असतो। तर आपण घरच्या घरी मंचुरियन पकोडा कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पाव किलो कोबी घेतलेला आहे, किसून बारीक कापून। आता मी त्या रेड कलरचा फूड कलर टाकणार आहे, 1 टीस्पून रेड चिली सॉस टाकणार आहे, 1 चमचा इथे मी रेड चिली सॉस टाकलाय, लसूण पेस्ट टाकली आहे 1 चमचा, शेजवान चटणी टाकली आहे 1 चमचा, चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी इथे। आता मी हे पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे। 1 वाटी इथे मी मैदा घेतलाय, 1 वाटीपेक्षा थोडा कॉर्नफ्लॉवर टाकायचा याच्यात। कॉर्नफ्लॉवरमुळे आपली भजी कुरकुरीत होते एकदम। ते याच्यामध्ये आपण थोडं पाणी मिक्स करायचंय। आता 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण आपण झाकून ठेवायचं। आता मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तेल आपलं तापलेलं आहे। आता मी इथे एक पकोडे याच्यामध्ये टाकते। ते पकोडे तुम्हाला जशा आकाराचे पाहिजे तसे तुम्ही टाकू शकता, लहान मोठे। आता हे पकोडे आपण परतायचे। आता हे पकोडे आपण परतायचे। बघा, ही भजी आता आपली तळून झालेली आहे। आता ही आपण काढायची। ते मी टिश्यू पेपरवर काढते आणि तेल आपल्या याच्यात शोषून घेते टिश्यू पेपर। आपली इथे आता मंचुरियन पकोडा तयार आहे। आता आपण सर्व करायचे। ते आपला मंचुरियन पकोडा तयार आहे, मस्त कुरकुरीत होतो। तुम्ही नक्की करून पहा। हा आपण शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये। आणि आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि